18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. मीरा भाईंदर काश्मीरा परिसरातील दुकानाला भीषण आग, दुकान पूर्णपणे जळू खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. दौंड नगरपालिकेचा कचरा थेट भीमा नदीपात्रात. नदीपात्रात दररोज 12 ते 18 टन कचरा टाकल्याचा गंभीर प्रकार. नदीसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. बेळगाव जवळच्या बीके कांगराळी गावात जंगली हत्तीची दहशत. वन विभागाच्या प्रयत्नांनंतर हत्तीला जंगलाच्या दिशेने पाठवण्यात यश. चंद्रपुरात घनदाट वस्तीत फिरणाऱ्या अस्वलांचा व्हिडिओ व्हायरल. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अस्वलांचा बंदोबस्त करण्याची मागणी. फलटणमधील शाही विवाह सोहळ्यात 3ही राजघराणी एकत्र. रामराजे नाईक निंबाळकरांकडून सातारा आणि कोल्हापूर घराण्याचा सन्मान. मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. कर्नाळा खिंडीत वाहनांच्या लांबच लांब रांगा. चाकरमान्यांना नाहक त्रास. पालघरमध्ये आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार. प्रसूती वॉर्डमध्ये स्लॅब कोसळला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची अतिदुर्गम भागातील मन्य राजाराम पोलीस ठाण्याला भेट. पोलीस दलातील जवानांच्या समस्या घेतल्या जाणून. मुलचेरात एक घोट दरम्यानच्या रस्त्यावर धावत्या एसटी बसने घेतला पेट. वेळीच बस थांबवल्यानं अनर्थ टळला. सुदैवाने प्रवासी सुखरूप. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचा आजही लॉंग मार्च. मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील आरोपी अमरेंद्र मिश्राची जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव. घोसाळकरांच्या पत्नीचा जामिनास विरोध. जळगावच्या भुसावळमध्ये तापमानात वाढ. विद्यार्थ्यांना चटके बसू नयेत यासाठी शाळेच्या वेळात बदल. हिंगोलीत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा धुळखात. वीज निर्मिती होऊनही विजेचा उपयोग नाही. जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा कहर. 13,000 हेक्टरवरील पिकाला मोठा फटका. शेतकऱ्यांनी फोडला टाहो. जायकवाडी धरणात फक्त 26% पाणी साठा. 4 महिन्यांसाठी धरणाचं पाणी राखीव. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नाशकात सलग दुसऱ्या दिवशी सिटी लिंक सेवा बंद. तपोवन डेपोतील कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू. विद्यार्थी कामगार वर्गाला मोठा फटका. नाशिकच्या काही भागात 2 दिवस पाणीवाणी. नाशिक रोड, पंचवटी, पूर्व पश्चिम नाशिकमध्ये पाणी पुरवठा राहणार बंद. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. जळगावच्या धुळखात पडलेल्या आरोग्य सुविधा केंद्रातील वीज पुरवठा सुरू. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. चला मंडळी, जाणून घेऊयात आता या क्षणापर्यंत देशात, राज्यात कुठे कुठे नेमकं काय घडलंय. पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स. खुशियां आपकी, रंग हमारे. दादा भुसे आणि महेंद्र थोरवेंची एकमेकांना धक्काबुक्की. मात्र दोघांमध्ये कुठलाही वाद न झाल्याचं देसाईंचं स्पष्टीकरण.
बारामतीमध्ये शरद पवारांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाचं आमंत्रण, पाहुण्यांसाठी मराठमोळ्या पदार्थांची मेजवानी, भाकरी, झुणका, ठेच्याचा बेत. बारामतीत नवरोजगार मेळाव्याचं आयोजन, शरद पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नाही. बेरोजगाराचा खासदार अपयशी ठरला, केंद्रातून एकतरी योजना आणली का? तानाजी सावंतांचा खासदार निंबाळकरांवर हल्लाबोल. आमच्यासाठी सोडलेल्या जागा माध्यमातूनच कळतील, प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून खळबळजनक दावा. हिंगोलीत सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा धूळखात, वीज निर्मिती होऊनही विजेचा उपयोगच नाही. अभ्युदय नगरच्या रखडलेल्या पुनर्विकासाला हिरवा कंदील, सुमारे 5,000 कुटुंबांना मिळणार दिलासा. राज्यातील 7,000 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांना ग्रामविकास मंत्री महाजनांकडून मंजुरी, ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी युद्ध पातळीवर काम. समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा कायम, 27 मार्चपर्यंत कठोर कारवाईपासून संरक्षण. जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्याची धूम, जगभरातील कलाकार जामनगरमध्ये दाखल. चला मंडळी, सुरुवात करूया चर्चेतल्या बातमी. ती बातमी अशी आहे की विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. विधिमंडळाच्या लॉबीमध्येच हा राडा झाल्याचं माध्यमांमध्ये आलं, पण असा कुठलाही राडा झालाच नसल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. दोघांच्या चर्चेदरम्यान आवाज वाढल्याचं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं. दरम्यान शिवसेनेत कुठलाही वाद नसल्याचं देसाईंनी ठणकावलं. सर तुमची एक रिएक्शन आहे ना, काय नेमकं तुमच्या दोघांमध्ये वाद झाला होता? काही नाही हो, आम्ही शिवसैनिक आहोत. आमचे मंत्री आम्ही एकमेकांशी चर्चा करणार. अरे बाबा, आता कशाला तुम्ही सिरियसली ऐकू सर, छोटा मुद्दा नाही आहे सर. मंत्री महोदय, एक आमदार महोदय, चर्चा त्या ठिकाणी त्यांची चालू होती आणि चर्चा चालू असताना त्यांचा आवाज थोडासा वाढला. याच्या पलीकडे काही झालेलं नाही. एकमेकाला भिडले, एकमेकाच्या अंगावर गेले, शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला असं बिलकुल नाही. आणि मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवरनं त्यांची काहीतरी चर्चा सुरू होती, काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती आणि म्हणून संबंधित मंत्री महोदयांना, संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली आणि त्या चर्चेतनं अधिवेशन आज संपल्यानंतर त्यांचा जो काम होता आमदार महोदयांचं, त्याच्यासाठी उद्या बसून मार्ग काढायचं ठरलेलं आहे. वाद झाला नाही, विवाद झाला नाही, एकमेकाला भिडलेले नाहीत, असं बिलकुल काहीही घडलेलं नाही. की दादा भुसे आता त्या खात्याचे 3 ते 4 महिन्यापूर्वीच मंत्री झालेले आहेत आणि त्या डिपार्टमेंट त्यांना आताच मिळालेलं आहे. त्या कामाच्या बाबतीत त्यांना काही कल्पना नव्हती. महेंद्र थोरवे हे त्या भागाचे आमदार आहे म्हणून ते त्यांच्या विकास कामांबद्दल बोलतील आणि एका वडीलकीच्या नात्यानं वडीलधारी जो मंत्री असेल त्याला जर एका ज्युनियर आमदारानं जर काही विचारपूस केली, हक्कानं मागणी केली, तर ते काही चुकीचं आहे. त्या धक्काबुक्की बाचाबाची म्हणायची शक्यता नाही. परंतु तरी सुद्धा तुमच्या माध्यमातून ही घटना जर पूर्ण चॅनलवर वगैरे येत असेल तर मुख्यमंत्री महोदय त्याची गंभीर दखल घेतील आणि दोघांनाही बोलून त्या संदर्भात ते चांगला तोडगा काढतील. आणि दादासाहेब भुसे असं प्रसार माध्यमावर येते. धक्काबुक्की झाली, मारामारी झाली, काही शब्द. हा दादासाहेब भुसेंसारखा एक नाही मगाशी आता तुम्ही आला तर अशी मारामारी झाली असेल तर त्याची माहिती घ्यावी आणि सभागृहाला अवगत करावी आणि संबंधित सदस्यांना समज द्यावी, कारण हे गंभीर आहे. आणि आता जर गँग वॉर आपल्या दारातच आलं असेल, सभागृहात आलं असेल,
तर गंभीर प्रकरण आहे, त्यामुळे आपण याची चौकशी करावी अशी विनंती. त्यामुळे या घटनेचे म्हणजे जी काही घटना घडली, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे जे शिंदे गटात आहेत, शिवाय शिंदे गटाचेच राज्याचे मंत्री दादा भुसे जे MSRDC मंत्री आहेत, या दोघांमध्ये काही कामाच्या मुद्द्याला घेऊन चर्चा सुरू होती. यामध्ये अचानक महेंद्र थोरवेंचा आवाज वाढला असं कळतंय आणि त्यामधनं दोघांमध्ये बाचाबाची झाली. असंही म्हटलं जातंय की धक्काबुक्की झाली, पण याबद्दल खुद्द शंभूराज देसाईंनी धक्काबुक्की झाली नसल्याचं म्हटलेलं आहे. पुढे बोलूयात नमो रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव टाकण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. वादानंतर प्रशासनाची सारवासारव जी ती सुरू असल्याचं आपण बघतोय. बारामतीमध्ये शनिवारी नमो रोजगार मेळावा पार पडणार आहे. गुरुवारी सुप्रिया सुळे यांना दिलेल्या पत्रिकेत शरद पवारांचं नाव नव्हतं, मात्र आता कार्यक्रमाच्या नवीन पत्रिकेत शरद पवारांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. आधी जी पत्रिका तयार करण्यात आलेली होती त्यात राजशिष्टाचार विभागाकडनं शरद पवारांचं नावच टाकण्यात आलेलं नव्हतं. म्हणजे त्यांना निमंत्रणच द्यायचं नाही की काय असं ठरवण्यात आलंय का, असं अशी एकूणची जी आहे ती राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. आणि या चर्चेनंतर आता जी दुसरी पत्रिका समोर येताना दिसते त्यामध्ये शरद पवार यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे. बरं, हा कार्यक्रम ज्या मैदानावर ज्या ठिकाणी पार पडतो आहे ते विद्याप्रतिष्ठानचं मैदान आहे. विद्याप्रतिष्ठानचे फाउंडर संस्थापक म्हणून शरद पवारांना ओळखलं जातं आणि त्यांचंच नाव या निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आलेलं नव्हतं. पुढे पोहोचत बारामतीत पवारांच्या स्नेहभोजनाचं निमंत्रण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला प्राप्त झालंय. मात्र शरद पवारांचं जेवणाचं निमंत्रण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारलंय. गोविंद बागेत जेवणाचं निमंत्रण जे ते देण्यात आलेलं होतं, पण फडणवीसांनी जेवणाचं निमंत्रण नाकारल्याचं कळतंय. त्यांच्या कार्यालयाला हे निमंत्रण प्राप्त झालं होतं. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्याबरोबर आहेत. तुषार, शरद पवारांच्या वतीने रीतसर गोविंद बागेतल्या भोजनाचं निमंत्रण जे होतं ते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला पाठवण्यात आलं होतं, पण त्यांनी नकार दिल्याचं कळतंय. नेमकं कारण काय? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर उद्या बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा आहे आणि या मेळाव्यासाठी मुख्यमंत्र्यांसहित दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला बारामतीमध्ये जाताना पाहायला मिळणार आहेत. जर बारामतीमध्ये एवढे प्रमुख नेते येत असतील तर या ठिकाणी शरद पवारांनी देखील त्यांना गोविंद बागेमध्ये स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं. त्या प्रकारचं आमंत्रण मुख्यमंत्री आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला देखील प्राप्त झालं. मात्र आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी जे जेवणाचं निमंत्रण होतं ते निमंत्रणाचा स्वीकार केलेला नाहीये. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री गोविंद बागेत जाणार का, स्नेहभोजनाचा लाभ घेणार का, त्यांनी जे निमंत्रण दिले ते स्वीकारणार का, अशा अनेक चर्चा होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला हे निमंत्रण प्राप्त झालं होतं. मात्र आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार मात्र हे निमंत्रण आता देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलेलं नाही. त्यामुळे ज्या अनेक चर्चा होत्या त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाल्याचं पाहायला मिळतंय. कारण की स्नेहभोजन झालं असतं तर त्या ठिकाणी एक डिनर डिप्लोमसी झाली असती. या ठिकाणी त्या डिनर डिप्लोमसीमधून अनेक बातम्या पाहायला मिळाल्या असत्या. यापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर गोविंद बागेमध्ये शरद पवारांनी अनेकांना या ठिकाणी डिनरसाठी लंचसाठी इन्व्हाइट केल्याचं पाहायला मिळतात. स्वतः पंतप्रधान देखील या लंच डिप्लोमसीचा आपल्याला भाग झाल्याचं पाहायला मिळाले होते. मात्र उद्या बारामतीमध्ये होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्याला जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपस्थित राहणार होते, मात्र तेव्हा दिलं गेलेलं गोविंद बागेतलं नाकारल्याचं आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून कळतंय. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. गोविंद बागेमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भोजनाचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं, पण हे निमंत्रण जे आहे ते आत्ता आपल्याला जसं कळतंय की देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या वतीने ते निमंत्रण नाकारण्यात आलंय. पुढे बोलत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना जोरदार वेग आलाय. बारामतीत नमो रोजगार मेळावा होतोय आणि कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत जेवणासाठी निमंत्रण दिलं. मात्र पवारांचं निमंत्रण फडणवीसांनी फेटाळलंय. पवारांनी फोन करून निमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. एकीकडे निवडणुकीत पवारांनी महायुती विरोधात दंड थोपटलेत, तर दुसरीकडे मात्र पवारांची लंच डिप्लोमसी ही
सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्याच्यामुळे हे निमंत्रण का नाकारण्यात आलं, या पाठीमागे नेमकं कारण काय, आणि हे निमंत्रण जे आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं होतं, पण याबद्दल अजून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या वतीने किंवा मुख्यमंत्र्यांकडनं काही उत्तर देण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे ते देखील हे निमंत्रण नाकारणार का हे पाहावं लागेल. पण तुर्तास तरी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने हे निमंत्रण नाकारले. दरम्यान या लंच डिप्लोमसीमध्ये शरद पवार, फडणवीस आणि शिंदेमध्ये काय चर्चा रंगणार याची खुमासदार चर्चा रंगली होती. तर अजित पवारांना काका काय सल्ला देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. पुढली बातमी अशी की ठाकरेंचा हात धरलेल्या प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर खळबळजनक दावा केला. लोकसभा जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत घमासान सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. आम्हाला किती जागा सोडल्या हे माध्यमातून कळेल असा टोला त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला. दरम्यान वंचित राज्यात एकटी लढली तर किमान 6 जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर वंचित राज्यात एकटी निवडणूक लढणार का याच्या चर्चा रंगल्यात. तेव्हा आम्हाला किती जागा सोडल्या ह्यात आपल्या कुठच्याच माध्यमातून आम्हाला कळते. तेव्हा आम्ही असं म्हणतोय की काँग्रेस आणि शिवसेना यांचं चाललेलं भांडण संपलं की आमचं उपरेपणा संपेल असं आम्ही समजतो. किती जागा अपेक्षित आहे आपल्याला? मी एवढं फक्त सांगू शकतो की मी इंडिपेंडेंट लढलो तर मिनिमम 6 जागा मी जिंकू शकतो अशा स्थितीत आज आहे. मला एक सासू नाही ना, दुर्दैवाने मी वंचित असल्यामुळे एक सासू नाही आहे. इथला इंटेलेक्च्युअल सासू आहे, इथला रिपोर्टर सासू आहे, किंवा इथला असणारा मीडिया माझी असणारी एक सासू आहे, राजकीय पक्ष हे माझे असणारे सासू आहेत. त्याच्यामुळे 4-4 सासूंना असताना मला तोंड द्यावं लागते अशी परिस्थिती आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे नाईक निंबाळकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय. गेल्या लोकसभा निवडणुकीत मी बेरोजगार असणाऱ्या ओमराजे निंबाळकरांना खासदार केलं, पण ओमराजे खासदार म्हणून पूर्णपणे अपयशी ठरले. केंद्र सरकारची एखादी तरी योजना जिल्ह्यासाठी आणली का हे त्यांनी मला दाखवून द्यावं, मी माझे सर्व शब्द मागे घेईन असं चॅलेंज तानाजी सावंतांनी ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना दिलं. दोन 2019 ते 2024 पर्यंत खासदार म्हणून एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, जिल्ह्यासाठी काम करण्याची एक संधी असते. केंद्रातल्या हजारो कोटीच्या योजना जे केंद्र शासनानं संपूर्ण भारतभर दिलेले आहेत, त्याच्यातली मी प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी बोललेलो आहे, प्रत्येक वेळेस त्यांना तुमच्या माध्यमातून चॅलेंज दिलेलं आहे. एक अशी मोठी योजना माझ्या आकांक्षित जिल्ह्यासाठी केंद्राची त्यांनी आणली का, आणली असेल दाखवावी, मी माझे शब्द मागे घेतो. विधानसभेमध्ये अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिलंय. जूनमध्ये पुन्हा एकदा अर्थसंकल्प मांडणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. विरोधकांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. देशात विरोधकांचा सुपडा साफ झाला असून देशातील नागरिकांना मोदींची गॅरंटी असल्याचं त्यांनी सांगत मोदींचं कौतुक केलं. बाकीच्या राज्यांनी मी बघितलं, निवडणुका आल्यानंतर नुसतं सांगितलं गेलं आम्ही पूर्वीची पेन्शन चालू ठेवणार, परंतु लोकांचा तिथं विश्वास नव्हता. त्याच्यामुळे तिथं लोकांनी त्यांना पराभूत केलं. राजस्थानला सांगितलं, राजस्थानला पराभूत केलं. मध्य प्रदेशला सांगितलं, तिथं सुपडा साफ करून टाकला. छत्तीसगडला सांगितलं, तिथं सुपडा साफ केला. शेवटी लोकांचा पण विश्वास असावा लागतो आणि तो विश्वास आम्ही दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये भारत देशाला मोदी की गॅरंटी है. आणि आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली. ही घटना कशी बघा. मदरशामधील विद्यार्थ्याला उघड करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. दुकानातील घड्याळ जे आहे ते चोरलं म्हणून विद्यार्थ्याला उघड करून त्यानंतर त्याच्या पाठीवर थुंकत मदरशातील सहकारी विद्यार्थ्यांनी त्याला बेदम मारहाण केली.
मदरशामधल्या मौलानाने तालिबानी पद्धतीने शिक्षा केल्याचा आरोप मुलाच्या आईवडिलांनी केला। त्यांच्या तक्रारीनुसार मौलानावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि हा मारहाणीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। उस वीडियो में बच्चों को काफ़ी बेरहमी से मारा जा रहा है और वहाँ के मौलाना वहाँ पे देख रहे हैं। ये किसी धर्म में नहीं सिखाया जाता है कि इस तरह से किसी बच्चे को मारे जाए। तो मेरा कहने का मकसद यही है कि मैंने जो एफआईआर करी है गुनहगारों के लिए, तो मैं चाहता हूँ कि उसके जल्द से जल्द उन्हें पकड़ा जाए, उन्हें कड़ी से कड़ी सज़ा दिया है कि इसके बाद कभी कोई बच्चे के साथ इस तरह से नाइंसाफ़ी ना हो। याच्याबाबत खुलताबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणि सर्व आरोपी जे आहेत त्यांचे शोध आणि या गुन्ह्याचे इन्व्हेस्टिगेशन सध्या सुरू आहे। हे 2 आरोपी आहेत जे मेजर आहे आणि या व्यतिरिक्त 3-4 आरोपी आहेत जे मायनर आहे, जे मायनर विद्यार्थी आहेत। तर आता सर्व आरोपी फरार आहेत, फक्त जे मायनर आरोपी आहेत त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांची काउन्सिलिंग वगैरे सुरू आहे। आपण भारतात राहतोय, अशा चुका होऊ शकतात। त्यांना रिमांड होम सारख्या अशा काही जागा आहे की ज्या ठिकाणी त्यांना आपण गुन्हा दाखल करून सुधारण्यासाठी संधीही देऊ शकतो। पण या आधुनिक काळामध्ये सुद्धा घड्याळाचे काटे फिरवणारे आणि अशा पद्धतीची तालिबानी मानसिकता बाळगून त्याचा प्रचार करणारी ही जी मानसिकता आहे ते समाजाच्या प्रगतीमध्ये निश्चितच धोकादायक आहे। मुस्लिम सत्यशोधक मंडळ या घटनेचा निषेध करत आहे। आणि मदरशात या विद्यार्थ्याला जी बेदम मारहाण करण्यात आली आहे या मारहाण प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेत। मंत्री आदिती तटकरेंनी याबद्दलचे चौकशीचे आदेश दिलेत। माहिती घेऊन नोटीस पाठवण्याचे आदेश आदिती तटकरेंनी अधिकाऱ्यांना दिलेत। छत्रपती संभाजीनगरमधलं हे मारहाण प्रकरण आपण बघतोय आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी अजित मांढरा त्या क्षणाला आपल्यासोबत आहेत। अजित, काय माहिती आहे बद्दल? विशाल, या प्रकरणाची सविस्तर माहिती जी आहे महिला बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे यांना दिल्यानंतर त्यांनी हे प्रकरण जे आहे संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले असून सविस्तर चौकशी करून या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। अशा पद्धतीनं मारहाण होणं किंवा अशा पद्धतीनं प्रकरण घडणं हे दुर्दैव असून या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन जे आहे ते मंत्री आदिती तटकरे आहे। त्याचबरोबर या प्रकरणाची सविस्तर माहिती माझ्याकडे नाहीये, पूर्ण माहिती घेऊन या प्रकरणावर भाष्य करेन असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि आपण पाहतोय खुद्द आता राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रकरणाची दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। आणि आता आपण घडामोडी जाणून घेणार आहोत गुजरातमधील अंबानी कुटुंबियांच्या सोहळ्याबद्दल। गुजरातमधील जामनगर विमानतळावर सलग दुसऱ्या दिवशी महागड्या गाड्यांचा ताफा पाहायला मिळतोय। पाहुण्यांसाठी ग्रीन रूम तयार करण्यात आलेली आणि या रूममध्ये फुलांची सजावट करण्यात आली। कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी मिठाई आणि वेलकम ड्रिंक्सचंही आयोजन करण्यात आलंय। मिठाईमध्ये केशर पेढा, ड्रायफ्रूट सुकडी, पिस्ता स्वीट, चुरमा लाडू, हलवासन, मोहनथाळ, सुरती घारी, तर वेलकम ड्रिंक्समध्ये कैरीचं पन्ह आणि लिंबू शिकंजीचा समावेश आहे। प्री वेडिंग कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांच्या सुरक्षेकरता मोठ्या प्रमाणात बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। गुजरातमधील जामनगर विमानतळावर आज सगळ्यात जास्त परदेशी पाहुण्यांचं आगमन होतंय। पाहुण्यांसाठी जामनगर विमानतळासह कार्यक्रमस्थळी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। दरम्यान आज बॉलिवूड अभिनेत्यांसह प्रसिद्ध खेळाडू असे 90 जण जामनगरमधील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी दाखल झालेत। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। प्रायोजक ॲक्शन